रिव्ह्यू सिस्टम देखील अवेलेबल आहे, त्यामुळे आपण लक्ष द्या. एक एक रिव्ह्यू दोनही संघांसाठी असेल. रिव्ह्यू फक्त वेस्ट साईडसाठी असेल, याकडे देखील आपण लक्ष द्या. वेस्ट साईडसाठी फक्त रिव्ह्यू असेल. एकदा रिव्ह्यू तुम्ही गमावला तर त्यानंतर तुम्हाला रिव्ह्यू घेता येणार नाही, याकडे देखील आपण लक्ष द्या. मॅच नंबर 1 फ्रेंडशिप 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतोय फ्रेंडशिप 11. कोणत्याही स्पर्धेमध्ये नियम हे अतिशय महत्त्वाचे असतात. स्पर्धा सुरू होण्या अगोदर आपण नियम खऱ्या अर्थानं समजून घ्या. अंतिम दिवसामध्ये खरं तर अंधाराचा विचार करत असताना सामन्यांमध्ये षटकांमध्ये फेरबदल करण्याचा निर्णय देखील आयोजक घेतील. त्या निर्णयावरती आपण अंमलबजावणी करा. ही स्पर्धा आपलीच आहे, त्या कारणास्तव आपण सर्वांनी सहकार्य करा हीच आशा आणि आकांक्षा व्यक्त करून पहिल्या सामन्याकडे आपण जाऊयात. प्रतिप चंद्रलेखे व वर्धिष्णू विश्ववंदिता साहुशून्य शिवशैष्या मुद्रा भद्रा या राजते. ही राजमुद्रा ज्यांनी तुम्हा आम्हाला दिली ते स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपती शिवराय यांच्या चरणी नतमस्तक होऊन मी शिवम लोभे माझ्या समालोचनाला देखील सुरुवात करतो. साथी स्कोररच्या भूमिकेमध्ये साथ देईल निशांत कदम दादा, मला साथ देईल साथी स्कोररच्या भूमिकेमध्ये. माझा साथी स्कोरर आणि त्यानंतर डीजे मास्टर देखील आजच्या दिवसामध्ये मला साथ देताना दिसेल. त्यानंतर केटीसी लाईव्हची संपूर्ण टीम अजिंक्य दादा पवार, त्यानंतर आकाश बागडे आणि त्यानंतर आर्यन, हे सर्व प्रतिनिधी मला सहकार्य करतील. आमचे ऑफिशियल्स देखील सज्ज आहेत, त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष आणि सहर्षमय स्वागत. मॅच नंबर 1 आंबिवली परिसर प्रीमियर लीग 2024 पर्व पहिले, यासाठी केला होता अट्टहास. हेची देही याची डोला ही स्पर्धा आपण आता सहजरित्यानं मैदानाच्या आतमध्ये पाहतो. कॅप्टन वैभव रसाल एकीकडे आणि एकीकडे कॅप्टन संजू हिंदोला, या दोन संघादरम्यानची मॅच. 20 मिनिटाच्या कालावधीमध्ये 4 षटक संपवणं गरजेचं आहे. ऑफिशियल्सला देखील विनंती, आपण देखील नियमांकडे लक्ष द्या. प्रत्येक खेळाडूकडून आपण सक्त वॉर्निंग देत राहा, अन्यथा अंतिम षटकामध्ये एक खेळाडू तुम्हाला 30 सर्कलमध्ये ठेवावा लागेल. अजूनही प्रतीक्षा पहिल्या बॉलची. जसा पहिला बॉल पडेल तशी या स्पर्धेला सुरुवात होईल. पहिल्या सामन्याला देखील सुरुवात होईल. जवळजवळ 6 मॅचेस आपल्याला इथून कव्हर करायचे आहेत. 12 वाजण्यासाठी काहीच मिनिटांचा अवधी बाकी आहे. वेळेकडे देखील लक्ष द्या, ही स्पर्धा आपलीच आहे. सहकार्य आणि सहकार्याशिवाय पर्यायच नाहीये. प्रत्येक संघ या लीग स्टेजमध्ये 3-3 सामने खेळताना दिसेल. चला, दोन्ही संघाचे 12th मॅन आमच्यापर्यंत पोहोचवा, अत्यंत गरजेचे आहेत. लीग स्टेजमध्ये 12 प्रतिनिधी खूप महत्वाचे आहेत. कॅप्टन टू कॅप्टन बॅटल. पहिला बॉल या स्पर्धेतील. बॉल नंबर 1 फुल टॉस. P1चा फायदा घेत असताना 1-2 टप्पा अखेर बॉल मिड विकेटला जाईल सीमा पार. कॅप्टनच्या विरोधात कॅप्टन बॅटल. प्रथम बॅटल जिंकत असताना कॅप्टन संजूनं पाठवलाय बॉल सीमा पार चौकार. पाठवला डीप मिड विकेट मध्ये बॅट्समन संजू हिंदोलाच्या बॅट मधून. वैभव रसालचे पहिल्याच बॉलवरती चुकी. बॉल नंबर 2. बॉल नंबर 2 सेन्सिबली पुश करायचा होता चेंडू हवेमध्ये आणि इथे मात्र वैभव रसालने केली आहे चुकी. तू मैची गफलत. बॉल मात्र मैदानावरती आदळतोय. जीवनदान मिळालं कॅप्टन संजू हिंदोला आणि इथून मात्र धाव ऍड होईल धाव फलकावरती. एक धाव संख्या एकीने पुढे जाते. 5 धावा धाव फलकावरती. पहिल्याच बॉलवरती 4 धावा आल्या मिड विकेट मध्ये आणि त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती अपॉर्च्युनिटी होती, दाट ब्रेक थ्रूची शक्यता होती आणि तिथे मात्र गमावली संधी कॅप्टन वैभव रसालनं. बॉल नंबर 2 देखील संपतोय. 2 बॉलचा खेळ संपला. 5 ओव्हरची मॅच आहे. वेळेकडे लक्ष द्या. स्ट्राईक एंडवरती आता आपण पाहतोय बॅट्समन मंगेश. संजूला मिळाले जीवनदान या मॅच मध्ये. बॉल नंबर 2 मध्ये. बॉल नंबर 3
ओव्हर पिच बॉल त्यावरती लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, बॅटच्या आतली कडा आणि इथे मात्र रन मिळेल फक्त एक. एकच्या मदतीने आणखी एक धाव धावफलकावरती जाऊन पोहोचेल. धाव संख्या धावफलकावरती 6 या धावसंख्येवर. संत गतीनं सुरुवात, पहिल्याच बॉलवरती 4 धावा आल्या आणि तिथून कमबॅक केलं वैभव रसालनं. P1चा षटक आहे. P1 P2चं 2 षटक तुम्हाला सर्वप्रथम या सत्रामध्ये पाहायला मिळतील. वैभवचा बॉल स्ट्रेट ऑन द ड्राईव्ह, लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक जज करत असताना महत्वाचा धक्का. गोल्डन विकेट ऑफ दिस मॅच. कॅप्टन हॅज टू डिपार्ट. कमांड इज ए. मैदानावरती चालू ठेवावे लागतात आणि इथे मात्र प्रयत्न चांगल्या रीतीने करत असताना वैभव रसाल पहिल्याच बॉलवरती खराब चेंडून सुरुवात, फुलटॉस बॉल आणि त्यावरती 4 धावा जमवल्या होत्या बॅट्समन संजू इंदोलानं, कॅप्टननं. आणि त्यानंतर मागील 3 बॉलमध्ये धावांना वाचवण्याचं काम केलं वैभव रसाल. आणि महत्वाची बाब की कॅप्टन संजू इंदोलेला माघारी पाठवण्यात यश आलं कॅप्टन वैभव रसालला. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये रोहिदास. 5 ओव्हरची मॅच आहे, किमान 50-55 धावा उभाराव्या लागतील पहिल्या सामन्यामध्ये खेळत असताना, कारण एकीकडे विस्फोटक तोप वैभव रसाल आणि त्याच्या नेतृत्वाखाली खेळणारा स्वर्गीय मंगेश दादा 11 संघ देखील आपण पाहतोय. आणखी एक संधी होती आणि तिथे मात्र पॉइंट मध्ये आणखी एक कॅच ड्रॉप. धावसंख्या इथे ऍड होईल धावफलकावरती 1-1च्या मदतीने धावसंख्या 7 या अंकावर. हम 7 या 7 असा आकडा दर्शवणारा धावा धावफलकावरती. जवळजवळ बरेचसे गावं एकत्रित आली आंबिवली परिसर प्रीमियर लीग मध्ये आणि त्यांच्याच अनुषंगाने घडवलेली शृंखला आपण पाहतोय. धावसंख्या ती 7. बॉल शिल्लक असलेल्या षटकातील 1. अंतिम बॉल P1च्या षटकातील. अंतिम बॉल चांगल्या रीतीने फेकत असताना डॉट बॉलची इथे पुनरावृत्ती करत असताना ओव्हर नंबर 1चा खेळ इथे संपेल. धावसंख्या धावफलकावरती एका षटकाच्या समाप्तीनंतर 7 या धावसंख्येवरती. वैभव रसालचा पहिलं षटक संपलंय 7 धाव्या धावफलकावरती. P1चा पहिलं षटक संपलंय. P2चा षटक कंटिन्यू असेल. पॉवर प्ले नंबर 2. धावसंख्या ती 7 तोपर्यंत संधी देतो डीजे मास्टरला. ओव्हर नंबर 2 मध्ये आले जितेश. हा देखील चांगला खेळतो यंगस्टर. जितेशचा पहिलाच बॉल वेगवान, अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवलाय परंतु दिशा खराब आहे पंच सांगत असताना. ऑफिशियल्स डिसिजन इट इज वाईड. वाईडच्या साईन एक अतिरिक्त धाव धावफलकावरती 8 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलाय. जितेशला खऱ्या अर्थानं धुल्यावाडीच्या मैदानावरती मी सर्वप्रथम पाहिलं. कमालीची बॅटिंग त्याच्या बॅटमधून पाहिली. ॲज अ बॉलर या स्पर्धेच्या वतीने त्याला पाहतोय. बॉल नंबर 1 लोवर फुलटॉस त्यावरती सेन्सिबली पुश करत असताना अलॉंग द कार्पेट बॉल डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये हलकासा बंबल आणि तिथे फायदा घेत असताना. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. फलंदाजांना इथे मात्र मोका साधला आणि तिथे मात्र धाव मिळाली. 1च्या मोबदल्यात 2. 2च्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते ती 10 या धावसंख्येवर. 10 पर्यंत पोहोचला. टॉस जिंकून फ्रेंडशिप 11 प्रथम टॉस जिंकला आणि बॅटिंगचा निर्णय स्वीकारला. धावा डिफेंड करण्यासाठी मानस त्यांनी आखला आणि अद्याप पोहोचलाय तो 10 या धावसंख्येवर. फ्युचर ऑफ धोत्रे गोलंदाजी मार्क वरती जितेश. हा खेळाडू छोटा आहे परंतु मनगटामध्ये ताकद देखील तशा भरपूर रीतीनं मागील टुर्नामेंट मध्ये पाहिली होती. या स्पर्धेमध्ये खेळत असताना चांगल्या रीतीनं पहिला बॉल फेकत असताना दुसरा बॉल देखील बॅटच्या आतली कडा डायरेक्ट हिटची संधी, रनआउटची संधी होती आणि तिथे मात्र गमावले. आणखी एक जीवनदान फलंदाजांना मिळत असताना इथे रन मिळेल 1. 1च्या मदतीने आणखीन एक धाव धावफलकावरती 11 धावा धावफलकावर. पहिली बॉल अतिरिक्त धावसंख्येनं फेकला गोलंदाज जितेशनं आणि त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती धाव मिळाली ती 2
आणि तिसऱ्या बॉलवरती देखील कमबॅक करत असताना बॉल नंबर 2 मध्ये चांगल्या रीतीने बॉल फेकला जितेशनं. धावसंख्या 11 दांडे गुल करत असताना क्लीन बोल्डच्या स्वरूपात फलंदाज इथून जाईल माघारी. जितेशनं मिळवली सफलता. आणखी एक फलंदाज बाद. वन मोर विकेट डाऊन. विकेट नंबर 2. बॅक टू द डग आउट. कम ऑन डीजे. स्वर्गीय मंगेश दादा 11 टीमचा कॅप्टन वैभव रसालला विनंती आहे की आपला 12वा प्रतिनिधी आमच्यापर्यंत कृपया करून पोहोचवा. मोस्ट इम्पॉर्टंट ऑफ 12th मॅन. लीग स्टेज मध्ये खेळत असताना 12वा प्रतिनिधी खूप महत्वाचा असतो. जितेशनं क्लीन बोल्डच्या स्वरूपात एक धक्का मिळवला. वैयक्तिक पहिली सफलता अर्जित करत असताना आणि त्यानंतर या सत्रातील दुसरी सफलता टीम स्वर्गीय मंगेश दादा 11 मिळवत असताना मॅच मध्ये. धावसंख्या अडकली ती 11 आहे धावसंख्येवर. किरण नवीन बॅट्समन. जितेशचा बॉल हाफ ट्रॅकर. पुन्हा एकदा बॅटची कडा. लगातारचा दुसरा धक्का. तू चल में आया अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये. झटका क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर जाईल. कम ऑन डीजे. मागोमाग एकचा हादरा मैदानाच्या आतमध्ये. ऑन हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती जितेश. मी मगाशीच म्हटलं होतं ब्राईट ऑफ धोत्रे टीम. फ्युचर आहे खऱ्या अर्थानं आणि त्यानंच बॉलमध्ये दोन विकेट मिळवलेत. जर विकेट हॅट्रिक मिळवली तर आकाश रसाल यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज. ऑन विकेट हॅट्रिक बॉल जितेश यंगस्टर. विकेट हॅट्रिक बॉल खोलात टाकला होता बॉल. स्ट्रेट ऑन द ड्राईव्ह. पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड फटका. इथे रन मिळेल फक्त एक. चांगल्या रीतीनं गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये धारदार रीतीनं गोलंदाजी चालू आहे. गोलंदाजाच्या माध्यमातून जितेश प्रभावित करत असताना यंगस्टर. नेक्स्ट बॉल. जितेशचा बॉल शपलून मारण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न सक्सेसफुल. पाठवलाय बॉल. एक टप्पा घेत सीमा पार. लॉंग लेग मध्ये येतोय हा निश्चयाचा चौकार. गेलाय वैभव. ओव्हर नंबर 3 मध्ये पहिलाच बॉल. शरीरापासून हा बॉल दूर ठेवला. चांगल्या रीतीने लेंथ हाताळत असताना डॉट बॉलची होती. सांगता डॉट बॉलला धावसंख्या स्थिर राहील ती 16 आहे धावसंख्येवर. मॅच नंबर 1 पर्व पहिले आपण अनुभवतोय आंबिवली परिसर प्रीमियर लीग. वैभवचा बॉल खोलामध्ये टाकलेला बॉल. चेंडू हवेमध्ये. आणखी एक सुवर्ण संधी. कॅच पकडले करणार नाहीये चुकी क्षेत्ररक्षक. आणखी एक धक्का. विकेट नंबर 4 मैदानाच्या बाहेर जाईल. लागलाय फ्रेंडशिप 11 ला आणखी
रक्ताचा सिलसिला मैदान या मातीमध्ये सांडला आणि त्याच नंतर उभं राहिलं ते स्वराज्य. ढालीच्या खणखणाटानं आणि तलवारीच्या पाथेनं हे स्वराज्य उभं राहिलं आणि तेच गीत आमच्या डीजे मास्टरला गावत असताना आणखी एक चांगला फटका गॅप मध्ये. गॅप सिलेक्शन बाहेर होत्या बॉल वरती. बॉल जमीन फाडत जाईल. एक टप्पा अखेर सीमा पार. 4 धावसंख्येसाठी आणखी एक महत्वाचा चौकार. धावा येणं गरजेचं आहे. टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय स्वीकारलाय. स्लोअर वन धीम्या गतीनं चेंज ऑफ पेस करत असताना गतीमध्ये परिवर्तन. यावेळी फिंगर रोल केले वैभव रसालनं. स्लोअर वन डिलिव्हरी हात आली आणि तिथे मात्र धावा मिळतील. या बॉलवरती 0 डॉट बॉलची होते सांगता शेष बॉल फेकत असताना वैभव. धावा संख्या स्थिर राहील ती 20 या धावसंख्येवरती. 20 ऑन बोर्ड. 4 विकेट लॉस टीम फ्रेंडशिप 11. आणखी एक वेगवान बॉल. बॅटची कडा यष्टीरक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर. बॉल डायरेक्ट हिट जर झाली असती तर फलंदाज बाद असता. दोन्ही साईडनं प्रयत्न चालू होते आणि इथे मात्र धावा मिळतील या बॉलवरती 2. अंतिम क्षणी डायरेक्ट हिट आणि त्याचा फायदा घेत असताना फलंदाज. चुका आणि चुका या बॉलवरती आपण सातत्यानं पहिला फिल्डिंग करणाऱ्या स्वर्गीय मंगेश दादा रसाल 11 या टीमच्या माध्यमातून धावा ऍड होतील धावफलकावरती. ऑफिशियल 3 2 धावा होतील ऍड. इथून 2-2च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 22 या धावसंख्येवर. आणखी एक वेगवान बॉल व्यवस्थित बॅटवरती आला नाहीये. 30 बॉल क्लिअर करतोय आणि तिथे मात्र जितेश वेगानं आला आणि तिथे धाव मिळते फक्त 1-1च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 3 षटकांच्या समाप्तीनंतर ते 23 या धावसंख्येवर. 23 धावा आहे धावफलकावरती. ओव्हर नंबर 3 मध्ये वैभव रसाल वैयक्तिक दुसरं षटक हाताळत होता. चांगल्या रीतीनं स्पेल हाताळलं वैभव रसालनं. कॅप्टननं एक चांगली कॅप्टनशी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारली आणि त्याच कारणास्तव धावसंख्या आपण पाहतोय 18 बॉलमध्ये 23 धावा धावफलकावरती. उर्वरित 2 षटकांचा खेळ बाकी आहे. धावसंख्या 23 या धावसंख्येवरती. ओव्हर नंबर 4 मध्ये कुणाल. चांगली गोलंदाजी जितेश आणि त्यानंतर वैभवची राहिले या मॅच मध्ये आणि त्यानंतर ओव्हर नंबर 4 मध्ये तशीच अपेक्षा असेल ती गोलंदाज कुणाल कडून. परंतु इथून मोठ्या धावसंख्येकडे पाठलाग करावा लागेल. फुलटॉस बॉल त्यावरती आक्रमकतेचा इरादा. बॉल हवेमध्ये जज करतायत जितेश आणि तिथे मात्र आणखी एक पकडले जाईल कॅच. पकडले जाईल झेल आणि ते मात्र संपेल आणखी एक बॅटरचा खेळ. टीम स्वर्गीय मंगेश दादा 11ची आणि आणखी एक बॅटची कडा आणि आणखी एक फलंदाज बाद होईल. जसा पत्त्यांचा बंगला कोसलावा त्याच पद्धतीनं विकेटची पडझड मैदानाच्या आतमध्ये लागलाय. आणखी एक धक्का. निराशा आणि निराशा. कमॉन डीजे. तेवीस या धावसंख्येवरती आणखी एक फलंदाज इथे बाद होतोय. रिलीज स्प्रेची व्यवस्था करा कृपया करून. टॉस जिंकून बॅटिंग स्वीकारली फ्रेंडशिप 11 आणि त्यामध्ये थोडीशी निराशा
जनक कामगिरी मित्र म्हणेल सर्वच फलंदाजांच्या माध्यमातून. जवळ 6 फलंदाज बाद झाले. त्यांनी धावसंख्या ती धावफलकावरती 23. KTC लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण घर बसल्या देखील पाहतोय. लाईव्ह प्रेक्षेपण आपण KTC लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून करतोय. स्लॉट मध्ये बॉल आल्या प्रहार चढवण्याचा प्रयत्न. डीप एक्स्ट्रा कव्हरला बॉल पाठवला सीमा पार. विध्वंसक षटकार. आउट ऑफ द पार्क षटकार. लिमिटेड ओव्हर्स क्रिकेटचं हे खरं महत्व आहे. येणारा प्रत्येक फलंदाज षटकार मारू शकतो ही टेनिस क्रिकेटची खरी ओळख आहे आणि तेच दाखवत असताना या बॉलवरती आणखी एक वेगवान बॉल त्यावरती प्रहार चढवण्याचा प्रयत्न. यष्टिरक्षकाची चुकी. क्षेत्ररक्षक देखील गडबडलेत. लॉंग स्टॉप रिजन मध्ये बॉल चाललाय. अखेर षटकारानंतर मोमेंटम शिफ्ट करणारा हा येतो चौकार. क्रिकेटचा खेळ बदलू शकते तुम्ही सांगू शकत देखील नाहीयेत आणि त्याच पद्धतीने ज्वलंत उदाहरण तुम्ही पाहतोय. विकेटची पडझड मैदानाच्या आतमध्ये चालू आहे परंतु जसा फलंदाज सिद्धेश मैदानाच्या आत दाखल झाला ना तशा धावा येणं देखील चालू होते आणि तोपर्यंत इथे देखील बॉल हवेमध्ये. कमालीचा फटका होता नेत्रदीपक परंतु तिथे मात्र मध्ये आला क्षेत्ररक्षक. इथे फलंदाज होतोय बाद. लागला आणखी एक धक्का सिद्धेशच्या स्वरूपामध्ये फ्रेंडशिप 11ला. मध्ये आपण पाहतोय फटका तर चांगला होता. दमदार रीतीने फटका घेतला होता. नेत्रदीपक फटका होता बॅट्समन सिद्धेशचा परंतु प्रॉपर एलिमिनेशन जुळला नाही. तिथे मध्ये एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आला. चांगली कॅच पकडली क्षेत्ररक्षकांना आणि ते मात्र माघारी पाठवलं सिद्धेशला. धाव संख्या 23 धावा होत्या 3 षटकांमध्ये. पहिल्याच बॉलवरती सफलता अर्जित केली कुणालनं. त्यानंतर एक क्लासिकल स्ट्रोक षटकारानं पाठवला बॉल सीमा पार सिद्धेशनं आणि त्यानंतर मागील बॉलवरती 4 धावांनी मागील बॉलवरती विकेट. अलॉंग द कार्पेट वेगानं बॉल. 1 रन इथे विल कम्प्लीट. दुसरीचा इरादा होता परंतु थांबवलं फलंदाजांना आणि इथे मात्र रन मिळेल फक्त 1च्या मदतीनं. ओव्हर नंबर 4 देखील इथे समाप्त होते. ओव्हर नंबर 4 मध्ये देखील धावा आल्या त्या तब्बल 11. धावसंख्या 4 षटकांमध्ये 34. कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडले जातील साथी स्कोरर गणेशदादा रसाल त्यांचं देखील सहर्ष स्वागत. 4 ओव्हरमध्ये धावसंख्या ती 34. अंतिम 1 षटकाचा खेळ बाकी आहे. 11:38 खऱ्या अर्थानं या मॅचला सुरुवात झाली आणि त्यानंतर 20 मिनिटाच्या अवधीमध्ये 4 षटक संपवले ते स्वर्गीय मंगेश दादा 11. कौतुक करेल सर्व क्षेत्ररक्षकांचं देखील आणि त्यानंतर कॅप्टन वैभव रसालचं. या नियमांकडे लक्ष देणं गरजेचं आहे. सर्व संघांसाठी हा नियम खऱ्या अर्थानं लागू आहे. 4 षटकांमध्ये 20 मिनिटांमध्ये 4 षटक संपवणं गरजेचं आहे. आदरणीय रामदासजी गरत इथे उपस्थित आहे त्यांना देखील मी विनंती करतोय आपण या स्पर्धेच्या मुख्य व्यासपीठावरती आसन असावा. ओव्हर नंबर 5 अंतिम आणि स्लॉग षटक. पहिलाच बॉल धीम्या गतीनं ऑफ ब्रेकच्या स्वरूपामध्ये हाताळत असताना निर्धाव चेंडू सांगता. ओव्हर नंबर 5 मध्ये बॉलर्स नेम सोमनाथ गोलंदाजी मार्क वरती. स्क्रीन वरती आपण पाहतोय 34 धावा धावफलकावरती 7 विकेट मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर नंबर 5 मध्ये गोलंदाज सोमनाथ. बॉल नंबर 2 पुन्हा एकदा धीम्या गतीनं टप्प्यावरती नियंत्रण चेंडू हवेमध्ये. छोटा क्षेत्ररक्षक गडबडलाय. कॅच ड्रॉप आणि तिथे रन मिळेल ती फक्त 1. कॅच ड्रॉप झाले. या मॅच मध्ये कॅच भरपूर ड्रॉप केलेत क्षेत्ररक्षण करणाऱ्या स्वर्गीय मंगेश दादा रसाल 11 आणि त्याच कारणास्तव धावसंख्या ती 35. सिंगल डबलला प्राधान्य देणं गरजेचं आहे. मोठे धावसंख्या येत नाहीये. विकेट देखील मैदानाच्या बाहेर भरपूर गेल्यात. तेव्हा गतीनं ऍक्शन देखील चांगल्या रीतीनं. इथे देखील चांगला फटका. बॅकवर्ड पॉइंट मध्ये रनआउटची दाट शक्यता. रनआउटच्या स्वरूपामध्ये इथे फलंदाज नॉन स्ट्राईक एंडवरती होईल बाद. 8वा धक्का लागत असताना फ्रेंडशिप 11ला 36 या धावसंख्येवरती.
येस, थँक्यू डीजे. आणखी एक बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक जज करतोय जितेश, आणि जितेश नाही, त्या मात्र कॅच ड्रॉप. कॅच ड्रॉप केले जितेशनं. धावा मिळतील या बॉलवरती वेगानं. 2-2च्या मदतीनं धावसंख्या 2 न पुढे जाते. धावसंख्या ती 38 या धावसंख्येवर. धीम्या गतीनं बॉल टाकण्याचा इरादा आहे गोलंदाज सोमनाथचा, आणि त्याच रीतीने तो सफल देखील ठरतोय. चान्स क्रिएट करतोय परंतु साथ मिळत नाही क्षेत्ररक्षकांची. जितेश इथे कॅच ड्रॉप करतोय. लॉंग ऑन मध्ये तो फिल्डिंग करतोय आणि ते मात्र कॅच ड्रॉप. सोमनाथचा बॉल स्लोअर वन डिलिव्हरी, स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये कॅच पकडण्याची संधी, इथे देखील कॅच ड्रॉप. कॅच ड्रॉप आणि इथे मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये नॉन स्ट्राईक एंड वरती फलंदाज होतोय बाद. आणखी एक धक्का, 9वा धक्का लागत असताना फ्रेंडशिप 11ला. नवीन बॅट्समन, अंतिम फलंदाज. 9 फलंदाज बाद झालेत ते फ्रेंडशिप 11 टीमचे. इनॅट नंबर 11 अंतिम भूमिका फलंदाजीच्या शैलीतील साकारण्यासाठी लालू जातोय मैदानाच्या आतमध्ये. अंतिम बॉल, त्यावरती आक्रमण. क्षेत्ररक्षक आहे आणि एक टप्पा घेत बॉल जाईल सीमा पार. अंतिम क्षण येतोय. हा संघर्षाचा चौकार. धावसंख्या एका सत्रामध्ये 5 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती फ्रेंडशिप 11 टीमची 43 अंकावरती. येणारे 30 बॉल आणि 44 धावसंख्येची गरज असेल ती स्वर्गीय मंगेश दादा रसाल 11 टीमला. 30 बॉल 44चं टार्गेट सेट केलंय. लक्ष थांबवलं जाईल की लक्ष अगदी सहजरित्या गाठलं जाईल. मॅच नंबर 1 तुम्ही पाहताय आंबिवली परिसर प्रीमियर लीग 2024. तोपर्यंत येईल दुसरं सत्र प्रगतीपथावरती. ऐकूया सुंदर ध्वनी लहरी डीजे मास्टर कडून.
चला नेक्स्ट मॅच इन ऍक्शन मध्ये मयुरी 11 टीमचा कॅप्टन आणि त्यानंतर रियान अँड आरू 11. मयुरी 11 आणि रियान आरू 11. चला रियान आरू 11 टीमचा कॅप्टन उपस्थित आहे. मयुरी 11 टीमचा कॅप्टन आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये यायचंय. मॅच नंबर 1 कडे आपण जाऊयात. पहिल्या सत्रामध्ये धावसंख्या जमवले 43, 44 वाचवायच्यात. ओव्हर नंबर 1 मध्ये P1चा षटक मंगेश गोलंदाजी मार्कवरती. ऑन स्ट्राईक बॅट्समन आपण पाहतोय कॅप्टन वैभव रसाल. नॉन स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय बॅट्समन भरत. ही सलामीची जोडी. 44 करायच्यात, 44 वाचवायच्यात. ऑल द बेस्ट फॉर टू टीम्स. पहिलाच बॉल 44चा पाठलाग करत असताना आसमान्याला दर्शवत असताना वैभव रसालच्या बॅट मधून पहिलाच तडाखा पाठवला बॉल. इट्स अ बिग हिट षटकार. मैदानावरती सिद्ध करणं गरजेचं असं. पहिल्याच बॉलवरती कर्तृत्व दाखवलं. आणखी एक आसमानी हल्ला. आकाशाला गवस निघालत असणारा हा येतोय मोठा षटकार. कमॉन डीजे. दर्शवत असताना बॅट्समन वैभव रसालना त्याच्या बॅट मधील दम दाखवत असताना 6 बॉल मध्ये जर 6 षटकार आले तर आकाशजी रसाल यांच्याकडून 3000 रुपयाचं कॅश प्राइज. बॉल नंबर 3 हवेमध्ये बॉल. गोल्डन विकेट ऑफ दिस मॅच. परतीच्या प्रवासात 2 षटकाराच्या नंतर तिसऱ्या बॉल वरती दिलं टिट फॉर टॅट. जसा तसं उत्तर पाठवलंय वैभव रसालला. कॅप्टन हॅज टू डिपार्ट. पाहताय मयुरी 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये मयुरी 11 टीमनं टॉस जिंकलाय. निर्णय ते आमच्यापर्यंत निश्चित पोहोचवतील. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय 2 बॉल मध्ये 2 षटकार. जसं पारितोषिक आलं तसा तिसऱ्या षटकाराचा इरादा वैभव रसालचा आणि तिथे मात्र स्वतःची विकेट मात्र बहाल करून मैदानाच्या बाहेर येत असताना महत्वाचा धक्का लागला. इथून कमबॅक करू शकतो का फ्रेंडशिप 11 यावरती देखील लक्ष आहे. क्रिकेटच्या पटलावरती एक मोमेंटम तुमच्याकडे कॅरी ऑन होण्यासाठी गरजेचं असतं आणि तेच मोमेंटम शिफ्ट होईल का या मॅच मध्ये हे देखील पाहणं गरजेचं आहे. सातत्यानं संघर्ष क्रिकेटच्या पटलावरती करणं गरजेचं आहे. संघर्ष 2 बॉल मध्ये करताना दिसला तो वैभव रसाल. 2 लगातारचे मोठे षटकार. तिसऱ्या बॉलवरती कमबॅक केलं गोलंदाज मंगेशनं. बॉल नंबर 3 रायझिंग डिलिव्हरी. पडल्यानंतर बॉल खालीच राहिला. बॉल संपले त्या षटकातील 4. 2 बॉल मध्ये 2 षटकार आणि त्यानंतर तिसऱ्या बॉलवरती सफलता अर्जित केली मंगेशनं. त्यानंतर निर्धाव चेंडू. हे क्रिकेट मधील मोमेंटम आहे ते लगेच शिफ्ट होतं. वैभवच्या विकेटनं मोमेंटम शिफ्ट झाले ते फ्रेंडशिप 11च्या दिशेनं. आणखी एक वेगवान बॉल. त्यावरती पुलचा फटका. पुल सक्सेसफुल. मादक सौंदर्य दाखवत असताना मिड विकेट सीमा पार. आणखी एक हवा याला षटकार. अप्रतिम फटका आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहतोय. हाफ ट्रॅकर बॉल होता त्यावरती पुलचा हा नेत्रदीपक फटका. डीप मिड विकेट मध्ये हा षटकार येतो. षटकाराच्या मदतीने धावसंख्या 18 आहे धावसंख्येवर. बॉल नंबर 6 अंतिम बॉल. निर्धाव चेंडूची सांगता.
3 षटकार या षटकामध्ये तुम्ही पाहिले P1च्या षटकामध्ये. ओव्हर नंबर 1 मध्ये मंगेशनं षटक हाताळलं. 43 धावा जमवल्या त्या धावफलकावरती. 44 वाचवत असताना पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या मंगेशनं, त्यात तब्बल 18 धावा. आता येणाऱ्या 24 बॉलमध्ये 26 धावसंख्येची गरज आहे, ती बॅटिंग करणाऱ्या स्वर्गीय मंगेश दादा रसाल 11ला. जवळजवळ 12 संघ या स्पर्धेमध्ये खेळतात आणि 12 संघ मालक देखील या स्पर्धेमध्ये आम्हाला मिळाले. विशेष सहकार्य या सर्व संघ मालकांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत, मनपूर्वक असं आभार. जे संघ मालक उपस्थित असतील ना, त्यांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावरती आसन असतो. या स्पर्धेचं खरं यश आपलंय आंबिवली परिसर प्रीमियर लीग 2024. सर्व संघ मालकांना मी विनंती करेल, उपस्थित सर्व संघ मालकांना की आपण उपस्थित असाल तर आपण व्यासपीठावरती आसन असतो. मॅच कडे आपण जातोय. 44चं लक्ष्य. पहिल्या षटकामध्ये धावा वसूल केल्या तब्बल 18. आता येणारे 24 बॉलमध्ये 26 धावसंख्येची गरज आहे. ऑफिशियल चांगल्या रीतीनं निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवत असताना त्यानंतर गोलंदाजीच्या उंबरठ्यावरती ओव्हर नंबर 2 P2चं षटक. स्लॉटमध्ये बॉल, वेगवान बॉल पडल्यानंतर बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धावाच्या साह्यानं गेला आणि इथे मात्र डॉट बॉल. डॉट बॉलची नितांत गरज आहे या मॅचमध्ये. गोलंदाजी करत असणाऱ्या फ्रेंडशिप 11ला टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय स्वीकारला होता. निर्णय अंगलाट आलाय की काय अशी स्थिती पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय. 18 धावा आल्या आणि त्यानंतर या षटकामध्ये कमबॅक करत असताना गोलंदाजी मार्कवरती अनंता. बॉल नंबर 2 डाऊन द ग्राउंड वेगानं कमालीची फिल्डिंग, फ्लाइंग एपर्स देत असताना लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक. धावा वाचवल्या बॉलवरती धावा मिळतील. गणेश दादा माहिती सांगत असताना फक्त 1च्या मदतीने धावसंख्या 1नं पुढे जाते. धावसंख्या धावफलकावरती 19. एकेरीला प्राधान्य या मॅचमध्ये देणं गरजेचं आहे. पहिल्या षटकामध्ये मोठी धावसंख्या आल्या, 3 षटकार पहिल्या षटकामध्ये आल्या. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये सिंगल डबल्सला प्राधान्य देणं या मॅचमध्ये खूप गरजेचं आहे. जशा धावा चालू राहतील ना, तसं या पाठलागातला अगदी सहजरित्या मार्गस्थ होताना दिसेल तो स्वर्गीय मंगेश दादा 11. आखूर टप्प्याचा बॉल धीम्या गतीनं फिंगर रोल करत असताना ऑफ ब्रेकच्या स्वरूपामध्ये आणखी एक निर्धाव चेंडूची सांगता होत असताना कमबॅक करत असताना या मॅचमध्ये ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाज आपण पाहतोय अनंता. कमबॅक करणं गरजेचं आहे. क्रिकेटच्या पटलावरती प्रयत्न तुमचे खूप महत्त्वाचे आहेत आणि तेच प्रयत्नांची पराकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज ओव्हर नंबर 2 मध्ये करत असताना अनंता. अनंताचा बॉल पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट. 2 निर्धाव बॉल आले. त्याच फ्रेशरचा रिलीजसाठी इथे प्रयत्न चालू आहेत मैदानाच्या आतमध्ये आणि आणखी एक निर्धाव बॉल. कमालीची गोलंदाजी. 4 बॉलमध्ये धावा खर्च केल्यात फक्त अनंतानं 1. पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्या, या षटकामध्ये फक्त 1. त्याच कारणाचा धावसंख्या आपण पाहतोय 19 या धावसंख्येवर. 4 बॉलमध्ये चांगली गोलंदाजी आहे, परंतु गोलंदाजांचं वर्चस्व मैदानाच्या आतमध्ये तेव्हा सिद्ध होतं त्यावेळी ओव्हर कंप्लीट होते. बॉल नंबर 5 कमालीचा फटका बॅक फुटला जात असताना सेन्सिबल पुश, मातक सौंदर्य दाखवत असताना बॉल पाठवला डीप पॉइंटला, सीमा पार. 4 धावसंख्येसाठी तो चौकार. एकोणीस पर्यंत धावसंख्या अडखळली होती. जवळजवळ 3 बॉल निर्धाव फेकले या षटकामध्ये गोलंदाज अनंताना. मी मगाशीच म्हटलं, जोपर्यंत ओव्हर कंप्लीट होत नाहीये तोपर्यंत गोलंदाजाचं वर्चस्व आपण सिद्ध करू शकत नाहीयेत. प्रत्येक बॉल चांगला फेकावा लागतो क्रिकेटच्या पटलावरती गोलंदाजाला. अंतिम बॉल या षटकातील अंतिम बॉल. हाफ ट्रॅकर हुक केला बॉल वॅकेन एरिया. P2चा फायदा घेत असताना एक टप्पा अखेर बॉल लॉंग लेग सीमा पार. बॅक टू बॅक लगातारचा दुसरा चौकार. ओव्हर नंबर 2 मध्ये धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली ती 27 या धावसंख्येवरती. 44चा पाठलाग करायचा आहे, अजूनही करायच्या त्या 17. ओव्हर शिल्लक असतील 3 षटकांमध्ये 17ची गरज आहे. 18 बॉल शिल्लक आहे, 17ची गरज आहे. तोपर्यंत पुन्हा संधी देईल माझ्या डिझाय मास्टरला.
रक्षक आपण आता पाहू. सीमालगत 5 सीमारक्षक पेट्रोलिंग करत असताना आपण पाहू. P1च्या षटकामध्ये केवळ 2 सीमारक्षक सीमालगत असतात. P2च्या षटकामध्ये 3 आणि त्यानंतर आता पॉवर प्लेचे निर्बंध संपलेत. 5 सीमारक्षक पेट्रोलिंग करताना दिसतील सीमारेषेजवळ. बॅकफुटला जात असताना डिफेन्स स्ट्रोक सन्मानजनक पावित्र्य राखल्या या बॉलवरती भरत रसालनं. प्रत्येक षटकारासाठी भरत रसालच्या 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल आदरणीय आकाशजी रसाल यांच्या शुभ हस्ते. प्रत्येक षटकारासाठी अपॉर्च्युनिटी आहे, सुवर्ण संधी आहे फलंदाज भरतला. भरतसाठी हा बॉल, ओ क्लासिकल स्ट्रोक अलॉंग द कार्पेट, एक्स्ट्रा कव्हरला चांगली फिल्डिंग, सर्व काही मिळालं या बॉलवरती. फिल्डिंग देखील चांगल्या रीतीनं, बॉल देखील चांगला होता, फटका देखील भरतचा अगदी नेत्रदीपक होता. सर्व काही मिळालं क्रिकेटच्या पटलावरती आणि त्याच कारणास्तव धावसंख्या इथे मिळेल 1. चांगली फिल्डिंग, चांगला शॉट आणि तिथे रन मिळते 1-1च्या मदतीनं 28 धावा धावफलकावर. आणखी एक वेगवान बॉल अलॉंग द कार्पेट, वेगानं काऊ कॉर्नर झोनमध्ये कमालीची फिल्डिंग, वेगानं इथे रन मिळेल फक्त 1. चांगली फिल्डिंग देखील चांगली मैदानाच्या आतमध्ये. प्रयत्न चालू आहेत क्रिकेटच्या पटलावरती, प्रयत्न तुमचे महत्त्वाचे आहेत, कारण प्रयत्न सोडणारे क्रिकेटच्या पटलावरती कधीच जिंकत नाहीत आणि जिंकणारे क्रिकेटच्या पटलावरती कधीच प्रयत्न सोडत नाहीत. हा देखील एक इतिहास आहे आणि तेच प्रयत्न प्रामाणिकपणे मैदानाच्या आतमध्ये साकारतायत ते फ्रेंडशिप 11 संघाचे सर्व खेळाडू. खोलात टाकलेला बॉल, ओव्हर पिच बॉल, डाऊन द ग्राउंड केला. आणखी एक फिल्डरसाठी चेस, चांगली फिल्डिंग. लगातारचा दुसरा बॉल हा फिल्डर चेस करत असताना कमालीची फिल्डिंग, एका दिशेनं धावत असताना दुसऱ्या दिशेनं देखील धावतोय. चांगल्या रीतीनं फिल्डिंग आपण पाहतोय लॉंग ऑन झोनमध्ये. हा क्षेत्ररक्षक कौतुक करेल क्षेत्ररक्षकाचं. धाव मिळालेल्या बॉलवरती देखील पुनश्च 1 एकेरीनं धावसंख्या 30. 14ची गरज आहे इथे. मात्र बॅटला स्पर्श करून बॉल लॉंग स्टॉप मध्ये चाललाय. ऑफिशियल डिसिजन 4 धाब्यांकरित येतो चौकार. 4च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 34. 10 धावसंख्येची आता गरज आहे. 10 धावसंख्येची गरज आहे.
अर्ध लेवल लीग स्टेजमध्ये स्कोर लेवल. एका धावेची गरज. बॅटला स्पर्श करून पाठीमागे बॉल फ्लाय स्लिपमध्ये शॉर्ट फाईन लेगमध्ये बॉल अडवलाय. तोपर्यंत रन मिळते. एक विजयाची धाव मिळवली या बॉलवरती आणि सहजरित्या सामना जिंकला वैभव रसालच्या स्वर्गीय मंगेश दादा रसाल 11. कॉंग्रॅच्युलेशन टीम स्वर्गीय मंगेश दादा रसाल 11. आणि त्यानंतर हार्ड लक नेक्स्ट मॅच साठी खऱ्या अर्थानं शुभेच्छा असतील त्या टीम फ्रेंडशिप 11ला. टॉस जिंकून त्यांनी बॅटिंग स्वीकारली. आता त्याचा निर्णय ते निश्चित घेताना दिसतील. चुका ज्या केल्या त्या दुरुस्त नेक्स्ट मॅच मध्ये करणं गरजेचं आहे. नेक्स्ट मॅच साठी देऊयात दोन्ही टीमला शुभेच्छा. इन ऍक्शन मध्ये मयुरी 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये नेक्स्ट मॅच आपण पाहतोय रियान आणि आरू 11.